आणि यानंतर आपण अमरावतीमध्ये जाणार आहोत। अमरावतीमध्ये एका दुकानात बिबट्या शिरलेला होता। भग्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळालेली होती। एका दुकानामध्ये हा बिबट्या शिरल्यानंतर आता वनविभागासोबतच रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी आलेली आहे। आता या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, जाळी लावली जाते। अमरावतीच्या रामपुरी कॅम्प भागामध्ये हा बिबट्या एका दुकानामध्ये शिरलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर मानवी वस्तीमध्ये हे जे जंगलातले प्राणी आहेत हे सातत्यानं येण्याच्या घटना देखील वाढलेल्या आहेत आणि मानव आणि प्राण्यांमधला हा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतोय। याच दुकानामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि आता या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। बघ्यांची देखील मोठी गर्दी जमलेली आहे। अर्थातच हा हिंस्र प्राणी आहे, कोणावरही हल्ला करू शकतो। अशा वेळेला गर्दी करू नका असं आवाहन करून देखील लोक मात्र काही ऐकताना दिसत नाहीये। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रणय निर्माण आपल्यासोबत आहे। प्रणय, या बिबट्याला आता कशा पद्धतीनं पकडलं जात आहे, कसं हे रेस्क्यू केलं जात आहे? नक्की दीपक, खूप मोठी दाट वस्ती आहे। या वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे, त्यामुळे हे संपूर्ण परिसर आहे तो अतिशय भयभीत झालेला आहे। या ठिकाणी आता जे वन विभागाची रेस्क्यू टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी जे शर्थीचे प्रयत्न आहे, जे जाळ्या आहे ते जाळ्या लावण्यात आलेल्या आहे आणि या शटरच्या आतमध्ये बिबट्या शिरलेला आहे असं काही नागरिकांनी सांगितलेले। त्यामुळे वन विभागाची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे, रेस्क्यूची टीम आहे आणि त्या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांची मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या अनेक आपल्या दृश्यामध्ये पाहायला मिळेल, कारण नागरिक एक तर मोठ्या प्रमाणात भयभीत झाले। इतक्या मोठ्या दाट वस्तीमध्ये बिबट्या नेमका शिरला कसा आणि तो कोणालाच कसा दिसला नाही, त्यामुळे अनेकांना थोडा आश्चर्याचा धक्का बसलेला। परंतु या बिबट्या शिरल्यामुळे भयभीत सुद्धा हे रामपुरी कॅम्पमधले नागरिक झालेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी भग्यांची गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जे वन विभागाची जे रेस्क्यूची टीम आहे ती आता या ठिकाणी दाखल झाली आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता आता जो शेटर आहे, ज्या नागरिकांनी सांगितलं की शेटरमध्ये बिबट्या आहेत ते शेटर आता उघडण्याचं काम सुरू आहे आणि जी रेस्क्यूची टीम आहे या दृश्यामध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल। तो आता शेटर आहे तो शेटर ओपन करण्याचा प्रयत्न सुरू आहे की खरंच तिथे बिबट्या आहे का, कारण त्या ठिकाणी लपलेलं असं नागरिकांनी सांगितले। त्यामुळे रेस्क्यूची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या दृश्यामध्ये पाहिलं तर रेस्क्यूची टीम आपण बघू शकता या दृश्यामध्ये। प्रणय, हा जो रामपुरी भाग आहे इथून जवळपास कुठला जंगलाचा भाग आहे का, किंवा या अगोदर देखील बिबट्या जो होता तो या परिसरामध्ये आलेला होता का? अशा काही घटना घडलेल्या होत्या का की हे प्रथमच या भागात घडत आहे? या ठिकाणी आपल्यासोबत जे अमरावती शहराचे महापौर आहे आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना, कारण रामपुरी कॅम्पमध्ये अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी राहतात। या ठिकाणी कधी बिबट्या इथे आजूबाजूला काही जंगल आहे का जे बिबट्या शिरू शकते? आतापर्यंत तर काही दिसला नाही आणि ऐकलाही नाही आहे याच्या आजूबाजूला, पण आता जे हकीकत आहे ते माझं लहान भावानं पाहिलेलं आहे, लहान भावानंच पाहिलेलं आहे। तर ते मला फोन करून कळवलं आहे की हे तर बिबट्या दिसला आहे, आतमध्ये आहे। तो चिता म्हणत होता, पण ते बिबट्या आहे असं वाटत आहे। पण आता शटर खोलून पाहू आपण काय आहे काय नाही, ते सगळ्या समोर येणारच आहे। तर हे होते श्रीचंद तेजवानी अमरावतीचे महापौर, की बिबट्या खरंच आहे का नाही हे आता या ठिकाणी पाहिलं जात आहे। रेस्क्यूची टीम या ठिकाणी आलेली आहे, रेस्क्यूची टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। या सगळ्याकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। प्रणय, तू देखील राहाच आपल्यासोबत। तेव्हा या कशा पद्धतीनं हे रेस्क्यू केलं जातं यावर लक्ष